काय इथपर्यंत आलो आपण की रूप गोस्वामी आले तिथे आणि महाप्रभू आणि इतर त्यांच्या पार्षदांना म्हणजे स्वरूप दामोदर आणि रामानंद राय यांना रूप गोस्वामी त्यांची जी दोन नाटकं आहेत विदग्ध माधव आणि ललित माधव याबद्दल त्यात काय काय लिहिलेलं, काय मंगलाचरण श्लोक कुठला आहे, नंतर तुमचं जी विग्रहस्तुती म्हणजे बेसिकली तुमचं जे काय म्हणतात त्याला चैत्यगुरु म्हणजे नॉट चैत्यगुरु पण तुमची जी इष्टदेव जे आहे इष्टदेव प्रार्थना काय आहे अशा प्रकारचं आणि बेसिकली काय वृत्तांत आहे याबद्दल रामानंद राय विचारतात आहे आणि रूप गोस्वामी त्याचं उत्तर देतात. तर आता इथेच सुरू करत आहे पहिल्यांदा 128व्या श्लोकापासून की जे रामानंद राय विचारतात की तुमचा विदग्ध माधव येथील पहिला श्लोक काय, इंट्रोडक्टरी वर्ड्स काय, तो मला बघायचा आहे. तर कुठला आपण तो आधीच त्यात नोंद केलेली आहे. सुधानाम चंद्रीणामपि मधुरिमोन्मादमनी दधाना राधादि प्रणयघन सारे सुरभिताम समन्ताद संतापोद्गम विषम संसार सरणी प्रणितम ते तृष्णाम हरतु हरि लीला. तर इथे प्रार्थना करतात आहे काय की श्रीकृष्णांचे जे लीला आहेत ते ऐकून काय होणार आहे, ते ऐकून या भौतिक जगातील सर्व जे दुःख आहे ते म्हणजे प्रत्येकाच्या जीवनातील भौतिक दुःख हे हरल्या जाईल आणि अनवॉन्टेड डिझायर म्हणजे ज्या अनावश्यक जे आपले इच्छा आहेत त्या पण संपुष्टात येतील फक्त हे श्रीकृष्णांच्या लीला ऐकून. तर भगवंतांच्या लीलांना काय म्हटलेलं आहे, शिखरिणी म्हणजे काय तर दही आणि त्यात साखर टाकून त्याचं गोड जे दही आहे त्याला म्हणतात शिखरिणी आणि त्यात भरपूर काही पदार्थ टाकतात. नंतर मग कर्पूर, नंतर मग केळं वगैरे इतर तूप वगैरे बेसिकली. त्यानंतर ते म्हणतात की हे जे कृष्ण लीला आहेत त्या ॲक्च्युली नेक्टर प्रोड्यूस बाय मून. तर बेसिकली इथे म्हटलेलं की काही या चंद्राला एक प्रकारचा अभिमान असेल की चंद्र काय करतो, या भौतिक सृष्टीवर राहणाऱ्या आपल्या सर्व जीवांना लागणारं जे पौष्टिक अन्न आहे तर ते जीवनसत्व ते त्याला देतो. पण तो कृष्णलीला ही जी आहे ही चंद्राचा गर्भ पण धुळीला मिळेल. कारण काय तर या कृष्णलीला काय करतात, श्रीकृष्ण आणि सर्व गोपी त्यातल्या त्यात श्रीमती राधाराणी यांच्यासोबत त्यांचे जे प्रेम लीला आहेत त्याचा जो गोड सुगंध आहे तो आपल्या जीवनात बेसिकली आपल्या वातावरणात पसरवतात त्या कृष्णलीला. आपण मागे बहुतेक 4थ्या स्कंदात पृथू महाराजांच्या ज्या प्रार्थना आहेत त्या प्रार्थनामध्ये एक प्रार्थना ते करतात की मला काय हवं वरदान की तुमच्या शुद्ध भक्तांच्या मुखातून मला तुमच्या कथा ऐकायच्या. का बरं, कारण तुमचे भक्त जे यांनी इतक्या प्रमाणात कृष्णलीला श्रवण केलेले आहेत की त्यांचं हृदय जे आहेत हे ओसंडून वाहत आहेत तुमच्या कृष्णप्रेमाने. आणि जेव्हा ओसंडून वाहत आहेत त्यामुळे त्यांच्या मुखातून ते अमृत जेव्हा बाहेर येईल तेव्हा त्याचे काही कण किंवा थेंब माझ्यावर वर्षाव होतील आणि त्यांनी काय होईल
जी माझी विस्मृती आहे, म्हणजे मी भगवंतांना विसरलो आहे, ती स्मृती परत येईल की कृष्णाशी माझा संबंध काय. आणि त्याच्या म्हणून तो हा जो इथे त्याची तुलना सुगंध अशी केली, म्हणजे फ्रेग्रन्स. तर ती आपल्या या जीवनावश्यक, म्हणजे हे जीवन सत्वापेक्षाही आवश्यक आहे. कारण हे काय, चंद्र हा काय देतो आपल्याला, या शरीर व्यवस्थित राहण्यासाठी जे आवश्यक जीवनसत्व देतो. पण कृष्णकथा आपल्याला हे आपलं जे आत्म्याला लागणारे जे काय, आपल्याला आत्मसंतुष्टी कशासाठी, कृष्ण सेवा केल्याने जो आनंद प्राप्त होतो तो आपल्याला आनंद बेसिकली संतुष्ट ठेवतो, ते प्रदान करते. राय कहे कह इष्ट देवेर वर्णन, प्रभुर संकोचे रूप ना करे पठन. राय म्हणतात की आता तुम्ही तुमच्या इष्टदेवाचं वर्णन करा. तर बेसिकली जनरली जेव्हा पण कोणी आपलं काही काव्य वगैरे लिहितं, म्हणजे किंवा काही लिखाण असं, त्यात आपल्या इष्टदेवांना प्रार्थना करतात. जसं सूत गोस्वामी काय करतं, तर बेसिकली गुरूंची की त्यांनी माझ्यावर कृपा केली म्हणून मी इतपत मला एवढं ज्ञान आहे, त्यामुळे मी त्यांना नमन करतो आणि त्यांना त्यांचा आशीर्वाद घेऊन चालवतो. तर इथे साहजिक आहे, रूप गोस्वामी कोणाबद्दल म्हणणार आहे, तर चैतन्य महाप्रभू, आणि ते तिथे हजर आहेत. त्यामुळे रूप गोस्वामी संकोच करतात तो श्लोक गायला. प्रभू कहे कह के न कर संकोच लाजे, ग्रंथेर फल सुनाईब वैष्णव समाजे. पण चैतन्य महाप्रभू म्हणतात रूप गोस्वामींना की अरे कशाला तुम्ही लाजताय, तर सर्व भक्तांच्या आनंदासाठी तुम्ही काय करा, तो इष्टफळ सांगा. कारण तुमच्या लिखाणाचं ते काय एक ॲक्च्युली गोड फळ आहे. ते त्यांना माहीत नाही की काय म्हणणार आहे ते. तबे रूप गोसाई यदी श्लोक पडिला, शुनी प्रभू कहे आई अतिस्तुती हैला. रूप गोस्वामीने म्हटलं ठीक आहे, आता आज्ञा म्हणून त्यांनी म्हटलं, पण लगेच चैतन्य महाप्रभू म्हणतात की ॲक्च्युली ही काय अतिस्तुती आहे. तो कुठला श्लोक आहे, तो आपण आधीच बघितला, हा सगळ्यात फेमस श्लोक, की महाप्रभू का अवतरित झाले आणि काय करतात आहे. अनार्पित चरीम चिरात करुणया अवतीर्ण कलो, समर्पयितुम उन्नत उज्ज्वल रसाम स्वभक्तिश्रियम. हरिपुरत सुंदर द्युती कदंब संदीपित, सदा हृदय कंदरे स्फुरतु वा सचिनंदना. काय याच्या श्लोकाचा अर्थ, की या भौतिक जगामध्ये कित्येक अवतार भगवंत घेतात, पण त्याने बहुतांश काय दिलेला आहे उपदेश, की या संसाराला त्यागा आणि सर्वधर्मांना परित्यज्य मामेकम शरणं व्रज. म्हणजे अर्थात हे सगळे उपदेश एकच आहेत, पण त्यातल्या त्यात जो म्हणजे असं म्हणत आहे की जे कुठल्याच या अवताराने दिलं नसेल, रक्षण म्हणजे बेसिकली देतात, की भक्तांना रक्षण करतात आणि त्यांना आनंद देतात, असा कुठल्याच प्रकारचा आनंद दिला नाही. अनर्पित अनर्पित चरीम म्हणजे याच्या पूर्वी कोणीच दिला नाही. चिरात म्हणजे काळ, म्हणजे त्याला अनादी काळापासून असं कोणीही दिलेलं नव्हतं. काय दिलं नाही, अशा प्रकारचं हे ते सांगणारं काय देणार नाही. पण करुणया त्यांनी बघितले की कलियुगामध्ये ही जी बॅच आहे, म्हणजे की हे जे जीव आहेत आलेले, यांची काहीच एलिजिबिलिटी नाही आहे, पात्रताच नाही आहे भक्ती करण्याची वगैरे काही. म्हणून करुणया अवतीर्ण कलो, म्हणजे कलियुगात ते अवतरित झाले आणि समर्पयितुम फ्रीली दिलं. काय दिलं, उन्नत उज्ज्वल रस स्वभक्तिश्रियम. तर स्वतःची भक्ती म्हणजे श्रीकृष्ण सांगतात की त्यांची भक्ती केल्याने जो प्राप्त होतो काय, कृष्ण प्रेम रस, तो उन्नत, सगळ्यात उन्नत आणि उज्ज्वल रस आहे. आणि हे कोण आहे, चैतन्य महाप्रभू साक्षात हरी आहे. पुरट सुंदर द्युती कदंब संदीपित. पण त्यांचं जे काय म्हणतात त्याला, त्यांची जी त्विषामध्ये त्यांचा वर्ण जो दिसतोय तो काय, कृष्ण म्हणजे सावळा वर्ण, कृष्ण वर्ण म्हणजे पण आले कसे आहेत ते, पुरत
द्युती कदंब संदीपित पुरत सुंदर, पुरत म्हणजे गोल्डन, म्हणजे सुवर्ण कांती घेऊन आलेले आहेत ते, पण ते साक्षात तेच श्रीकृष्ण आहे. तर हा श्लोक ऐकून ते म्हणतात की ॲक्च्युली ही अतिशयोक्ती झाली, म्हणजे जास्त स्तुती झाली असं महाप्रभू. सब भक्त गण कहे श्लोक सुनिया, कृतार्थ करीला सभाय श्लोक सुनाईना. पण सर्व भक्त म्हणतात खरी श्री रूप गोस्वामींनी ही जे हा श्लोक गाऊन काय सांगितलं आहे, काय केलेलं आहे, त्यांचं जो त्यांची जी कृतज्ञता आहे ती दर्शवली त्यांनी, की कशा प्रकारे ॲक्च्युली महाप्रभूंनी सगळ्यांवर आमच्यावर कृपा केलेली आहे. राय कहे कोण आमुखे पात्र सन्निधान, रूप कहे काल साम्य प्रवर्तक नाम. रामनंदराव विचारतात की तुमच्या नाटकामध्ये कोण कोण पात्र आहेत. रूप गोसावी म्हणतात की सर्व पात्र एकाच वेळेस समजा हजर झाले तर ते तुम्हाला कळेल, तर त्याला गोष्टीला म्हणतात प्रवर्तक. बेसिकली त्यांचं म्हणण्याचा अर्थ काय की पात्र आपोआपच हजर होतील आणि त्यांनी आपापली रोल भूमिका स्वीकारतील जो प्रॉपर वेळ आला. तर आता ते लिहायला सुरुवात केलेली आहे त्यांनी, म्हणजे एक त्याला प्रवर्तक ही पोएटिक लँग्वेजमध्ये, म्हणजे आपलं कविता लिहिताना काय काय त्यांचं एक स्टँडर्ड आहे, त्याला काय काय म्हणतात ते बघा. आक्षिप्त काल साम्ये न प्रवेश स्यात् प्रवर्तक. ते म्हणतात की योग्य वेळ आल्यानंतर सर्व ज्या पात्रांचा त्या नाटकामध्ये प्रवेश होतो आणि नाटक चालू होतं त्या प्रवेशाला म्हणतात प्रवर्तक. तर हे रूप गोस्वामींनीच नाटक चंद्रिका पण लिहिलं. नाटक चंद्रिका म्हणजे काय, नाटक कशा प्रकारे लिहायला हवं. तसं नाही की मला असं वाटतं म्हणून असं काय, तर प्रत्येक त्या नाटकामध्ये हे 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 या गोष्टी असायलाच पाहिजे, त्या फ्लोनी ते चालायला हवं. सोयम वसंत समय समीयाय यस्मिन् पूर्णं तम ईश्वरम उपोध नवानुरागम गूढग्रहारुचिरया सह राधयासौ रंगाय संगमयित्वा मैता निशिपूर्णमासी. हा श्लोक म्हणतोय की वसंत ऋतू आलेला आहे आणि श्रीकृष्ण हे एक पूर्ण चंद्रासारखे काय करतात आहे, हे संपूर्ण आहेत. आणि या वसंत ऋतूमध्ये ते श्रीमती राधाराणी यांना भेटण्यासाठी आणि विविध प्रकारच्या लीला करण्यासाठी एक नवीन आकर्षण म्हणून उगवलं आहे. म्हणजे चंद्र जसा उगवतो त्याच प्रकारे या सुंदर वसंत रात्रीला जसा चंद्र उगवतो रात्री, त्याचप्रमाणे श्री कृष्णचंद्र हे विविध लीला करण्यासाठी श्रीमती राधाराणीसोबत एक नवीन आकर्षण म्हणून उद्भवले आहे. राय कहे प्ररोचनादि कह देखी सुनी, रूप कहे महाप्रभुर श्रवणेच्छा जानी. रामनंदराय म्हणतात की आता प्ररोचना जो सेक्शन आहे त्यातला तो मला सांगा, त्या तुमच्या काव्यातला. तर हे जे काव्यात्मक नाटक आहे, काव्यात्मक नाटक, त्यात हे पहिला प्रवर्तक झाला, आता प्ररोचन म्हणतात. तर रूप गोसावी म्हणतात की प्ररोचन काय की चैतन्य महाप्रभूंची हे ऐकण्याची इच्छा, हे म्हणतं हे प्ररोचन आहे. म्हणजे बेसिकली प्ररोचनाचा अर्थ काय की प्रेरणा काय, महाप्रभूंना ऐकण्याची इच्छा म्हणजे प्रेरणा. भक्तानाम उद्गाद अनर्गल धियाम वर्गो निसर्गोज्ज्वलः शीले पलवितः स बल्लववधू बंधो प्रबंधो अपि यसो लेभे चत्वरतां च तांडवविधेर् वृंदातवि गर्भभूर मन्ये मद विधपुण्यमंडल परिपाकोयम उन्मल मिलती. तर हा 8वा श्लोक आहे विदग्ध माधवमधला. काय म्हणतो तो, जे तिथे भक्त
भक्त महाप्रभूंसोबत आपलं श्रीकृष्णांसोबत जे हजर आहेत, जे सतत हजर असतात, ते खूप प्रगत भक्त आहेत. आपण बघितलं की इवन ब्रह्मदेव पण म्हणतात की 10व्या स्कंदात कशा प्रकारे हे जे ग्वालबाल दिसतात आहे, एकदम साधारण ग्वालबाल आहे, पण कृतपुण्यपुंज हा म्हणजे यांनी कुठल्या प्रकारचे पुण्याचा संचय केलेला आहे हे कोणाला माहीत नाही. कारण कृष्णासोबत सतत खेळणे रोज म्हणजे यासाठी खूप प्रगत व्यक्ती पाहिजे. तर हे जे नाटक आहे विदग्ध माधव, हे काय दर्शवत आहे, श्रीकृष्ण जे आहेत हे यांचे विविध जे लक्षण आहेत ते दर्शवत आहे, वर्णन केलं जाईल. आणि या वृंदावनामध्ये विविध प्रकारच्या श्रीकृष्ण आणि गोपी यांचं विविध जे नृत्य झालेलं आहे त्यांचं पण वर्णन येईल. त्यामुळे ते म्हणतात आहे की मला असं वाटतं की आपल्यासारखे जे पुण्यवान लोक आहेत, ज्यांनी भक्तीमध्ये प्रगत होण्याचा प्रयत्न केला, ते आता हे ऐकल्यानंतर मॅच्युरिटी म्हणजे ते परफेक्ट होऊन जाते. तर इन द सेन्स म्हणायचा अर्थ काय की, तर जसं आपण म्हणतो ना भगवद्गीता, भागवतम, चैतन्य चरितामृत, नंतर तर हे जोपर्यंत आपण तत्वामध्ये शाबूत न होईल, म्हणजे एकदम पक्के नाही होणार, तोपर्यंत आपल्याला ह्या रस पान करता येणार नाही. प्लॅटफॉर्म म्हणजे तिथे निसरड्या जमिनीवर उभ्या असल्या तुम्ही काहीच करू शकणार नाही. त्यामुळे एकदम स्थिर व्यक्ती असेल तत्वामध्ये की कृष्ण कोण आहे, गोपीज कोण आहे, त्यांच्यामधील जो व्यवहार आहे हा भौतिक नाही आहे. कुठल्याच प्रकारचा अनर्थ जे भौतिक व्यक्तीच्या हृदयात असतील ते तिथे आढळत नाही आहे. हे जोपर्यंत पक्क माहीत नसेल तर याचा ॲक्च्युली हे जे विदग्ध माझं ललित माझं याच्यामध्ये जे वर्णन केलेलं आहे त्यात ॲक्च्युअल रसपान कोणी करू शकणार नाही, त्याचा रस समजणार नाही. आणि म्हणून ते म्हणतात की श्रवण केल्याने कुठले लोक, पुण्यवान लोक, ते मॅच्युरिटी प्राप्त करतील, प्रगत होतील. अभिव्यक्ता मत्त प्रकृती लघु रूपादपि बुधा विद्धात्रिस सिद्धार्थान हरिगुणमयी वह कृतिर्यम पुलिंदेनापि अग्नि किम उ समिधम उन्मथ्य जनितो श्रेणीनाम अपहरति नान्तः कलुष्यताम. ते म्हणतात की हे भक्तांनो, तर इथे रूप गोस्वामी म्हणतात की मी जन्मतःच काय नैसर्गिकरित्या मी एक अज्ञान आणि एक नीच आहे, तरीही माझ्यातून हे विदग्ध माधव त्याचं वर्णन येतं आहे. पण त्यात काय आहे, श्रीकृष्णांच्या आध्यात्मिक जे त्यांचे गुण आहेत त्यांचं वर्णन येत आहे. म्हणून इथे ते म्हणतात त्यामुळे हे जे हा जो ग्रंथ आहे हा ॲक्च्युली जो कोणी वाचेल त्याला जीवनातील अत्यंत उत्तम जे ध्येय आहे ते प्राप्त होईल. इथे उदाहरण दिलं जातं की ज्याप्रमाणे एखादा समजा एक लाकडाचा ओंडका आहे आणि त्याला एखाद्या समजा नीच जातीच्या व्यक्तीने त्याला अग्नी दिला, तरी त्याने निर्माण होणारी जी आग आहे ती आग पण त्या सोन्यातील असलेले जे काय कल्मश असतील ते स्वच्छ करेल, म्हणजे सोनं ते एकदम प्युअर होऊन येईल. त्याचप्रमाणे रूप गोस्वामी म्हणतात की मी जरी स्वभावाने नीच असेल तरीही हे जे पुस्तक माझ्यातून निघतं आहे, मी जे लिहितो आहे, ते जो कोणी वाचेल त्याचं हृदय जे आहेत, म्हणजे इथे बेसिकली तर गोल्डन डिवोटीज म्हणजे जे काही शुद्ध भक्त हे काय वाचतील त्यांच्या हृदयातील उरलेली जी मळ आहे ती स्वच्छ होईल आणि त्यातला कुठलाच कल्मश राहणार नाही. तर इव्हन आपण बघतो कविराज गोस्वामी पण म्हणतात सुरुवातीला की माझी काही पात्रता नाही आहे आणि सगळं काही जे नीचे ते तर म्हणतात की मी इतका अधम आहे की इव्हन जगाई मधाई यांच्या पण
पापिष्ट वगैरे. तर बेसिकली हे नुसतं म्हणण्यासाठी म्हणत नाही, पण ॲक्च्युली ते नाही आहेत तसे. पण आपण त्यांच्यातून शिकू शकतो की बेसिकली आपण कुठल्याच गोष्टीतून गर्व बाळगू नये, कुठल्याच गोष्टीचा गर्व बाळगू नये. ज्या ज्या गोष्टी आपल्या हातातून होत आहेत त्या ॲक्च्युली गुरुपरंपरेद्वारे होतात, आपली काही पात्रता नाही. राय कहे कही देखी प्रेमोत्पत्ती कारण, पूर्वराग विकार चेष्टा काम लिखण. त्यानंतर रामानंद राय म्हणतात की श्रीकृष्ण आणि गोपी यांच्यातील जे प्रेममय प्रसंग आहेत त्याचं मेन कारण काय. तर यातील एक कुठलं तरी कारण काय, म्हणजे पूर्व आसक्ती आहे का, किंवा त्यांच्यातील प्रेमातील विविध प्रकारचे म्हणजे चेंजेस आहेत का, म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ लव्ह, म्हणजे हळूवारपणे ते वाढत गेलं का, किंवा त्या प्रेमातील काय काय प्रयत्न आहे, किंवा गोपीत आणि कृष्णामधील काही प्रेमपत्रांचं आदानप्रदान झालं का. तर हे सगळे विचार. क्रमे श्रीरूप गोसाई सकली कहिला, शुनी प्रभुर भक्तगणेर चमत्कार राहिला. ते रूप गोस्वामी हळूवारपणे रामानंद राय यांना सगळं हे सांगतात जे का ते विचारतात. हे सगळं वर्णन ऐकल्यानंतर सर्व भक्त आश्चर्यचकित होतात की रूप गोस्वामी इतक्या खोलवर कसं काय जाणू शकतात. एकस्य श्रुतमेव लुंपती मतिम कृष्णेती नामाक्षरम. ते एक लक्षात घ्या, या चैतन्य महाप्रभूंचे जे पार्षद आहे यांच्यामध्ये आता हे रूप गोस्वामीला हे खूप नवीन आहे. हे सगळे दिग्गज आहेत, रामानंद राय, अद्वैत, सार्वभौम भट्टाचार्य, हे सगळे पॉवरफुल आहेत. त्यात आता रूप गोस्वामी नवीन आलेले आहे, आणि हे रूप गोस्वामी एवढा खोलवर सांगतात आहे, त्यामुळे त्यांना आश्चर्य होणारच. संद्रोन्माद परंपरा उपनयती अन्यस वंशी कलह, एष स्निग्धघनद्युतिर मनसि मे लग्नपते वीक्षणात, कष्टम धिक्पुरुषत्रयेरतिरभून मन्ये मृती श्रेयसी. तर श्रीमती राधाराणी ही विचार करते, पूर्वराग म्हणजे श्रीकृष्णाशी जी त्यांची त्यांचं जे पूर्वीचं जे आकर्षण आहे, आसक्ती आहे, तो अनुभव करून ती विचार करते की ज्यावेळी मी हे नाव ऐकलं कृष्ण, त्यावेळेस माझं भान त्या क्षणी माझं भान हरवलं. आणि त्यानंतर मी एका पुरुषाने वाजवलेली बासरी ऐकली, आणि त्या बासरीचा ध्वनी ऐकून काय झालं, माझ्या हृदयात विशिष्ट प्रकारचा एक वेडेपणा शिरला. त्यानंतर अजून एका पुरुषाचा मी एक पेंटिंग बघितलं, आणि म्हणजे एक पेंटिंग बघितल्यानंतर त्याचा जो तेजस्वी त्याचं जे आकृती आहे आणि त्याचा मुखकमल आणि त्यांची जी पोज आहे ती बघून काय झालेलं आहे, मी संपूर्णतः काय झालेलं आहे, त्यांच्याकडे माझं मन आकर्षित झालेलं आहे. आता श्रीमती राधाराणी म्हणतं की याच्यावरून मी समजतं की मी पूर्णपणे काय झालेले आहे, कंडेम्ड म्हणजे की अनचेज झालेले, असं म्हणतं की एका क्षणी मी 3 पुरुषांकडे आकर्षित झालेले. म्हणून हे चांगलं होईल की मी आत्ता याच क्षणी मी माझा देह त्याग करेन. तर ॲक्च्युली तिन्ही व्यक्ती कृष्णच आहे, पण ती विचार करते काय, पूर्वराग म्हणजे पूर्व आसक्तीनुसार श्रीकृष्णांचे विविध 3 आकर्षक जे ॲस्पेक्ट्स आहेत त्याच्याकडे ती वर्णन करते. यम सखी सुदुसाध्य राधा हृदय वेदना, कृता यत्र चिकित्सापि कुत्स्यायाम पर्यवस्यती. इथे श्रीमती राधाराणी म्हणते की श्रीमती राधाराणीच म्हणते की माझ्या हृदयातील जी स्पंदनं आहेत ही याच्यावर उपचार करणे खूपच कठीण आहे, की याच्यावर कोणी कुठल्याही औषधी उपचार करणे म्हणजे त्या औषधी उपचारांचा अप्रचार करणे आहे. त्याचा कधी काय उपयोग होणार नाही. ते औषधं कोणी
आयुष्यात वापरणार नाही. धरी परिच्छंद गुणम सुंदरमह मंदिरे तुमम वससी तहा तहा रुंधसी बलियम जह जह च इडा पलेयामे. विदग्ध माधवमधला श्लोक आहे. ते म्हणतात की तुमचं जे छायाचित्र आहे ते इतकं आकर्षक आहे की त्याची एक छबी माझ्या मनात जमलेली आहे. आणि तुम्ही स्वतःच माझ्या मनामध्ये निवास करताय. तर असं कधी होतं ना आपल्याला, असं एखादं काही आवडलं तर सतत ते आपल्या डोळ्यासमोर असेल किंवा मनात असतात. त्याप्रमाणे झालं आहे. आणि आता मी त्यापासून पळायचा प्रयत्न करते आहे, पण काय करत आहे, तुम्ही स्वतः माझा मार्ग अडवताय. तर मला ते विसरायचं आहे, त्यामुळे मी तिथून मागे दूर पळायचा प्रयत्न करते, पण तुम्ही स्वतःच माझ्या मार्गामध्ये अडथळा आणतात. अग्रे वीक्ष शिखंडखंडम अचिरात उत्कंपम आलंबते गुंजानां च विलोकनान् मुहुर असो साश्रम परिक्रोशति नो जाने जनयन अपूर्व नटन क्रीडा चमत्कारितां बालायः किल चित्त भूमिम अविशत को अयम नवीन ग्रह. इथे म्हणतात आहे तर श्रीकृष्णाचा हे कोण म्हणत आहे, मुखरा कोण आहे, तर कृष्णाची जी आजी आहे पूर्णमासी, म्हणजे ॲक्च्युली मधुमंगलची आजी म्हणते. ती म्हणते की श्रीमती राधाराणी जेव्हा ही श्रीमती राधाराणी बघते स्वतः समोर एखादं मोराचं पीस पडलेलं आहे, ती लगेचच ती जशी झाड जसं या त्या म्हणतात भूकंपाने हादरेल तशी ती हादरायला लागते. आणि जेव्हा ती बघते की एखादा गुंज फुलांनी बनलेली एक माळ जेव्हा ती बघते, तेव्हा ती सतत तिच्या डोळ्यातून अश्रुधारा निघायला लागतात. आणि त्यानंतर ती म्हणते की या युवतीच्या हृदयामध्ये कुठल्या प्रकारचा हा एक अद्भुत अनुभवते हे जाणणे खूप मुश्किल आहे. आणि मी बघते की कधी कधी ती एखाद्या एकदम उत्कृष्ट ज्या नृत्यामध्ये ज्या पार्श्वद व्यक्ती असतात त्यासारखी ती कधी कधी कुठल्याही विविध पुढे असली ती नाचायला लागते. म्हणजे हे मनात काय काय अनुभवते ते मी बघते. आकरुण्यः कृष्णो यदि मयि तवागः कथम इदं मूढा मा रोदिर मे कुरुर परम इमाम उत्तरकृतिं तमालस्य स्कंदे विनिहित भुजवल्लेर इयं यथा वृंदारण्य चिरम अविचला तिष्ठती तनु. तर श्रीमती राधाराणी विशाखा देवीला म्हणते की हे सखी, जर कृष्ण माझ्यावर दया करणार नाही तर मला जर ॲक्च्युली विशाखा आणि ललिता देवी यांचा मेन आनंद काय, राधा आणि कृष्ण एक झाले तर यांचा सदैव कलह होऊ नये, सदैव प्रेम राहावं. पण कृष्ण आणि यांच्यात कधी कधी काय म्हणतात त्याला तणाव होतो, तेव्हा विशाखा आणि ललिता देवी रडायला लागतात. इन द सेन्स त्या दुःख येतात, एन्झायटीमध्ये जातात. इथे राधाराणी म्हणते की जर कृष्ण माझ्यावर कृपा करणार नाही, किंवा तर बेसिकली ते कृपा करणार म्हणजे कधी काही चंद्रावलीच्या तिकडे समजा तिकडे त्या याच्यात गेली तर किंवा इतर याच्यात, तर राधाराणी म्हणते की त्यात तुला रडायची काही गरज नाही आहे, कारण त्यात तुझा कुठलाच एक फॉल्ट नाही आहे, तुझ्यात काही दोष नाही. म्हणून त्वरित मी माझा देह त्यागेल. आणि त्यानंतर तुला मात्र एक करावं लागेल. काय करायचं तू, तर म्हणजे अंतिम फ्युनरल सेरेमनी, माझ्या अंतिम क्रियेमध्ये
माझ्या दोन्ही हातांनी म्हणजे काय झालं पाहिजे की तमाल वृक्ष आणत आणि तो त्याला मी आलिंगन करून माझा अंतिम संस्कार झाला पाहिजे, जेणेकरून मी काय झालं, मी सदैव वृंदावन या कॉन्शियसनेसमध्ये वातावरणातच राहील. ही एकच माझी इच्छा आहे. तर हे खूप डीप फिलॉसॉफी आहे म्हणजे. तर हे रूप गोस्वामी लिहितात. आता राय म्हणतात, राय कहे कही देखी भावेर स्वभाव, रूप कहे ऐचे हय कृष्ण विषय एक भाव. रामराय म्हणतात वॉट, की हा जो भाव प्रेम आहे त्याची काय लक्षणं आहेत. रूप गोस्वामी म्हणतात की हे म्हणजे पुढचा श्लोक आहे तो आहे कृष्ण प्रेमाचा नैसर्गिक म्हणजे त्याचा एक स्वभाव आहे. इमोशनल काय म्हणा आपण, भावनात्मक प्रेम याचा एक स्वभाव आहे. पीडाभिर्नव कालकूट कटुता गर्वश्च निर्वासनो, निस्यन्देन मुदाम सुधा मधुरिमा अहंकार संकोचन, प्रेमा सुंदरी नंदनंदन परो जागृती यस्यांतरे, ज्ञायन्ते स्फुटमस्य वक्रमधुरस् तेनेव विक्रांतय. तर इथे पूर्णमासी म्हणते की जर कोणी कृष्ण प्रेम आपल्या हृदयामध्ये विकसित करेल, तर कृष्ण प्रेम म्हणजे कोण, तर कृष्णनंदन म्हणजे नंदनंदन कृष्ण यांच्या प्रती जो प्रेम विकसित करेल, तर त्याच्या हृदयात काय आंबट गोड दोन्ही जे प्रेमाचे जे दोन रस आहेत आंबट गोड, ते दोन्ही त्याला चाखावं लागतं. आणि हे जे प्रेम आहे हे दोन प्रकारे व्यक्त होतं. एक उपमा दिलेली आहे की या प्रेमाचा जो विषात्मक इफेक्ट आहे, प्रभाव आहे, तो काय करेल, एखादा सर्पाने जो एखादा दंश केल्यानंतर जो सिव्हिअर विषारी अनुभव असेल तो नष्ट करेल. आणि दुसरा म्हणजे जसं एखाद्याच्या डोक्यावर सतत अमृताचा वर्षाव करेल, वर्षाव झाला तर कसा अनुभव येईल, तो स्वीट गोड अनुभव येईल. तर हे दोन्ही या प्रेमाचे काय म्हणतात त्याला इफेक्ट आहेत, प्रभाव आहेत. राय कहे कह सहज प्रेमेर लक्षण, रूप गोसाई कहे साहजिक प्रेम धर्म. तर ते म्हणतात की हे कृष्णप्रेम जागृत करण्याचं नैसर्गिक लक्षण काय. रूप गोसाई म्हणतात की हे आहे स्तोत्रम यत्र तत्स्थतां प्रकटयच्छ चित्तस्य धत्ते व्यथां, निंदापि प्रमदं प्रयच्छति परिहासश्रियं बिभ्रति, दोषेण क्षयितां गुणेन गुरुतां केनापि अनात्मवन्ति प्रेम्णः स्वारसिकस्य कस्यचित् इयं विक्रीडति प्रक्रिया. अच्छा, तुमचा आहे फ्लोर. तर इथे मिळालेलं आहे की तर पूर्णवासी म्हणते की एखाद्याने जर आपल्या प्रियकराकडनं आपली स्तुती ऐकली तर तो साहजिकच बाह्यरित्या काय तो न्यूट्रल राहील, काही दर्शवणार नाही, पण अनुभव काय करेल, तो खूप वेदना, त्याच्या हृदयात वेदना अनुभवेल तो. पण त्याच वेळी समजा त्याने त्याच्या प्रियकराकडनं किंवा प्रियसीकडनं त्याची निंदा ऐकली तर तो एकदम सहज घेईल त्याची, तो जोकिंग वे, म्हणजे तो म्हणेल की हा गंमत करतो आहे. आणि त्यातच तो विविध प्रकारचा तो एक विशिष्ट आनंद अनुभव आहे, उलटा आहे. आणि ते म्हणतं की जर एखादा व्यक्ती म्हणजे एखादा प्रियकर किंवा प्रियसी त्याच्या प्रियसीमध्ये कुठला तरी दोष बघेल तर त्या दोषाने त्याचं प्रेम कमी होणार नाही. आणि त्या प्रेमातल्या चांगले जे त्याचे गुण आहेत ते ॲक्च्युली त्याचं जे प्रेम ॲक्च्युली वृद्धिंगत करेल, प्रेम वाढवेल. म्हणून लिहिलं आहे की राग प्रेम म्हणजे स्पॉन्टेनियस लव्ह
हे कुठल्याही वातावरणामध्ये फक्त वाढतंच. हे कंटिन्यूज अंडर ऑल सर्कमस्टन्स, म्हणजे शाबूत राहतं, त्यात काही काय म्हणतात त्याला, कमतरता येत नाही. हे आहे काय, त्याच प्रकारे हे जे आपलं राग, श्रीकृष्णाबद्दल जो राग मार्ग आहे तो त्याच्या हृदयामध्ये असा वाढतो. म्हणजे राग आपण बघतोय की कुठले दोन मार्ग आहेत तर विधी आणि राग. वैधी जर साधना भक्ती आणि राग मार्ग. आता हा राग मार्ग अशा प्रकारचं त्याचं लक्षण आहे. श्रुत्वा निष्ठुरता ममेंदू वदना प्रेमांकुरं भिंदती स्वान्ते शान्तिदुरां विधाय विधुरे प्राय परांचिष्यति किं वा पामरकामकामुक कार्मुक परित्रस्ता विमोक्षयति असून हा मौग्ध्यात फलिनी मनोरथ लता मृद्वी मयोन्मूलितः. तर ॲक्च्युली या तो नीतिशास्त्रामधला एक श्लोक आहे लक्षात आला माझ्या. तो एक आहे ना, त्यात ते म्हणतात की या गोष्टींना जास्त, या गोष्टींकडे जास्त लक्ष देऊ नये. जसं दिलेलं की एखादा समजा ऋषी आहे, ऋषी, त्या ऋषीची जी त्याचा अंतिम संस्कार होत असेल तो खूप असा मोठा थाटाने होईल किंवा अरे चाललाय, पण त्याच्यात हे नाही घेऊ. कारण काय, त्यात कुठल्याच प्रकारे कोणा फायदा होणार नाही. म्हणजे काही समजा त्यात सगळ्यांना बोलवलं जेवायला तर काय कंदमुळंच देणार जातं. त्या समजा तेरवीला बोलवलं तर खायला काय देतील, ते कंदमुळंच देणार आहेत. त्याच प्रकारे दोन समजा बोकड किंवा बकऱ्या त्या भांडताना कशा दिसतात, जसं काय एकमेकांचा खून करणार आहेत, पण काही वेळाने बघा कोणाला काहीच होत नाही. कारण काय, दोघं जे भांडतात त्या दोघांची पण जी हे डोकं जे असतं ते कणखर असतं, आपापल्या रस्त्याने जातो. आणि तिसरं उदाहरण दिलं की जसं सकाळी सकाळी समजा एखादा हे होतो, म्हणजे आता पावसाळा येणार आहे, तो विजा चमकतात वगैरे, असं वाटतं की पाऊस पडेल, सकाळी कधीच पाऊस पडत नाही. आणि चौथं उदाहरण दिलं की समजा एखाद्या घरामध्ये पती आणि पत्नीमध्ये भांडण चालू झालं, तर आता घटस्फोट होईलच, तर काही होणार नाही, ते किती मारे करतील नंतर नॉर्मल होईल. तर सांगायचा अर्थ की सिमिलरली तर या जे ॲक्च्युअल प्रेम आहे त्यात किती प्रकारचे जे फॉल्ट फाइंडिंग किंवा एकमेकांबद्दल दोष बघितलं तरी त्यांचं ते प्रेम कमी होणार नाही. तर ॲक्च्युली हे आपण भौतिक गोष्टी सांगितल्या, पण या श्रीकृष्णपती गोपींचं जे आता पुढे आपण बघणार आहे काय काय ललिता देवी म्हणतात, पण ते कशा प्रेमापोटी बोलतात ते श्रीकृष्णांवर वगैरे काय काय आरोप देतात हे बघतात. तर आता श्रीकृष्ण कधी कधी श्रीमती राधाराणींशी म्हणजे त्यांच्या मते अपेक्षित न वागत नाहीत, त्यामुळे श्रीमती राधाराणी कधी कधी त्यांना राग येतो. तर आता श्रीकृष्ण पश्चाताप करतात या श्लोकात. ते म्हणतात की माझा दुष्टपणा ऐकून किंवा कधी कधी मेसेज येतो किंवा कधी कधी अनुभवून राधाराणीचा जो चंद्रमुखी चेहरा आहे, चंद्रमुखी राधाराणी जी आहे तिच्या हृदयामध्ये एक विशिष्ट प्रकारचा एक संताप झाला असेल. आणि मग पण तिने मग नंतर या संतापाने काय होईल, ती नंतर माझ्याशी संबंध तोडेल, किंवा तिचे जे या मदनाने तिच्या हृदयामध्ये ज्या भावना काय म्हणतात त्याला लस्टी डिझायर झालेलं आहे त्या फुलफिल झाले नाहीत, तर ती काय करेल, ती तिचा देहच त्यागेल. तर कृष्ण पश्चाताप करतात की अरे रे रे मी कशा प्रकारे मूर्खपणे काय केलेलं आहे की तिने तिचं जे प्रेम आहे माझ्याबद्दल ते काय, एक एक छोटं रोपटं आहे, ते आता फळ देणारच होतं, पण मी ते मुळासकटच उखडलेलं आहे. तर हा विदग माधव 2.40 श्लोक. नंतर यस्योत्संग सुखाशया
शिथिलता गुरुभ्यश्च कृपा प्राणेभ्यो अपि सुहृत्तमः सखी तथा युयोन् परिक्लेशितः धर्मसो अपि महान् मया न गणितः साध्विभिरध्यासितो धिग्धैर्यं तद् उपेक्षितापि यद् अहं जीवामि पापीयसी. इथे राधाराणी विशाखा देवींना म्हणतात की श्रीकृष्णाशी जो माझा संग आणि त्यांचे आलिंगन यातून आनंद मिळेल या अपेक्षेने मी काय केलं, माझ्या सर्व जे वरिष्ठांचे आदेशांचं मी पालन केलं नाही. आणि माझी जी लज्जा आहे आणि माझं जे गांभीर्य आहे, एका मॅरिड स्त्री म्हणजे विवाहित स्त्रीचं जे गांभीर्य आहे आणि त्याची लज्जा आहे तीही मी त्यागली. त्यानंतर ती म्हणते की तू म्हणजे विशाखा देवीला की तू माझी सगळ्यात चांगली मैत्रीण आहे, माझ्या जीवनापेक्षा माझी प्रिय आहे, तरी मी तुला पुष्कळ प्रकारे काय दिला आहे, त्रासच दिला आहे. आणि ती म्हणते की मी काय केलं आहे की माझ्या पती समोर दिलेलं मी पतिव्रतेचं जे व्रत आहे तेही तोडलं. आणि आलास म्हणजे म्हणते की पश्चाताप करते की जरी आता श्रीकृष्ण मला निग्लेक्ट करताय तरीही मी जिवंत आहे. म्हणून ती काय म्हणते की धिक्कार असो माझ्या पेशन्सचा, आय कंटेन माय पेशन्स. तर तिचं काय म्हणणं आहे श्रीमती राधाराणीचं की बेसिकली माझी इच्छा होती की श्रीकृष्णाची असोसिएशन म्हणजे संघ करावा आहे की नाही, पण त्यासाठी मी माझं जे सर्व सामाजिक बंधन आहेत त्यांचं आदेशाचं पालन नाही केलं आणि इकडे आला आणि श्रीकृष्ण आता मला त्यागतात आहे आणि तरी मी जिवंत आहे. तर माझा पेशन्सचा धिक्कार असतो. म्हणजे मी किती माझी अपेक्षा आहे. ग्रहांतः खेलंत्यो निज सहज बालस्य बलनाद अभद्रं भद्रं वा किमपि हि न जानीमहि मना वयं नेतुं युक्तः कथं अशरणां कामपि दशां कथं वा न्यायः ते प्रथयितुम् उदासीन पदवी. आता राधाराणी श्रीकृष्णाला म्हणतात की माझ्या लहानपणापासून मी माझ्या घरी माझ्या स्वैररीतीने मी खेळत असे आणि माझ्या काय म्हणतात त्याला चाइल्डिश इनोसन्स म्हणजे माझ्या बालिश बुद्धीने मला काय चांगलं आहे काय वाईट आहे हे माहीत नव्हतं. आणि म्हणून तुम्ही जे मला म्हणजे श्रीकृष्ण म्हणतात की तुमच्याकडे मला तुम्ही फोर्सफुली आकर्षित केलं हे माझ्यासाठी चांगलं झालं. आता ॲक्च्युली श्रीकृष्णाने तशी म्हणते की मी तुमच्याकडे आकर्षित झाली ही तुम्ही हे केलेलं आहे, तुमची कृपा आहे. पण आता तुम्ही मला काय करताय, दूर सारताय आणि आता तुम्ही माझ्याकडे कुठल्याच प्रकारचा संबंध ठेवत नाही. तर हे तुम्हाला काय वाटतं हे ठीक आहे? तर बळजबरीने तुम्ही मला माझ्याकडे आकर्षित केलं आणि आता मला दुर्लक्ष करताय, तर हे चांगलं नाही. अंतक्लेशकलंकितः किल वयं यामद्य यां पुरीं नायं वचनसञ्चयप्रणयिनां हासं तथापि उज्झति अस्मिन् सम्पुट्यते गभीरकपटे आभीरपल्लीविते हा मेधाविनि राधिके तव कथं प्रेमागरीयानभूत. तर राधाराणी ललिता देवीला म्हणतात की ते म्हणते आपले हृदय अशा प्रकारे या दुःखात्मक अनुभवाने दूषित झालेले की आपण नक्कीच नरकात जाणार आहोत. तरी कृष्ण आपलं जे छद्मी हास्य आहे हे सोडणार नाही ते म्हणतात. आणि ते हास्य काय, त्यात कपटपणा भरलेला आहे.
म्हणतात की सॉरी ललितादेवी राधाराणी म्हणते. तर हे अशा प्रकारचे वाक्य ललितादेवी हु इज व्हेरी एक्सपर्ट म्हणाला. तर ती म्हणते की तरी राधाराणी तू खूप हुशार आहेस, तू खूप हुशार आहे, तरी कशा प्रकारे तू या डिसीटफुल डिबॉची म्हणजे या गोपाल कम्युनिटीमधनं या व्यक्ती जो ह्या छळण्यामध्ये हा सगळ्यात एक्सपर्ट आहे, त्याच्याकडनं कशा प्रकारे तू आकर्षित झाली, जरी तू एवढी हुशार आहे आमच्यामध्ये. हित्वा दूरे पथि धवतरोर अंतिकम धर्मसेतोर भंगोद दग्रा गुरु शिखरीनाम रंभसा लंघयंती लेभे कृष्णार्णव नवरसा राधिका वाहिनी त्वाम वाग्विजिभिकिंब इव विमुखी भावम अस्या तनोषी. कृष्ण पौर्णमासी कृष्णाला म्हणतात, हे कृष्ण तुम्ही एका सागरासारखे आहात आणि श्रीमती राधाराणी काय आहे, एक नदी आहे जी फार लांबून येते आहे. आणि ती येण्यामध्ये काय करते आहे की तिने काय केलेलं आहे की तिच्या पतीचा जो आश्रय आहे हा एका झाडासारखा आहे, तो आश्रय सोडून ती तुमच्याकडे येते. आणि तिने काय केलं, येताना सर्व जी सामाजिक औपचारिकता आहे ती एका पुलासमान आहे, ते पूल पण तिने तोडले, सामाजिक औपचारिकता सोडली. आणि दुसरं म्हणजे तिचे जे वरिष्ठ नातेवाईक आहे ते एका मोठ्या मोठ्या पर्वतांसारखे आहे. तर तिने काय केलेलं आहे, ते पर्वत पण क्रॉस केले, पर्वत पार करून आलेले आहेत. आणि इथे येऊन काय बघते ती, तर ती अपेक्षा आहे की तुमच्याकडनं प्रेम मिळावं. आणि त्या नदीने तुमचा आश्रय प्राप्त केला आहे, पण आत्ता प्राप्त केल्यानंतर तुम्ही काय करताय, तुझ्याकडे पाठ फिरत. कशामुळे, तुमचे अनफेवरेबल वर्ड्स, म्हणजे जे त्याला काय म्हणतात यार, फेवरेबल म्हणजे प्रतिकूल शब्दांच्या प्रवाहाने काय करता, तुम्ही तिच्याकडे पाठ फिरताय. तर अशा प्रकारचा तुमचं जे ती वागणूक आहे ही चांगली आहे का, तेही म्हणते पूर्ण बसून की सगळं. तर तोच मागचाच तो श्लोक आहे की सगळं काही सोडून आलेले आणि आता तुम्ही त्याला म्हणतात आहे त्याच्याकडे पाठ फिरवत आहे. राय कहे वृंदावन मुरली निस्ववन कृष्ण राधिकार कैचे करियाच वर्णन. तर रामनराव विचारतात की तुम्ही वृंदावनाचं कसं वर्णन केलं आहे, तेथील श्रीकृष्णाची जी बासरी आहे त्याचं कसं वर्णन केलं आहे, आणि राधा आणि कृष्ण यांच्यातील संबंध जो आहे त्याचं कसं वर्णन केलं आहे. कहतो मार कवित्व सुनी हय चमत्कार क्रमे रूप गोसाई कहे करी नमस्कार. तर इथे ते म्हणतात की आम्हाला सर्व काही सांगा, कारण तुमचे जे काव्यात्मक लिखाण आहे हे खूप सुंदर आहे. तर रूप गोस्वामी सांगायला उत्तर द्यायला सुरुवात करतात. सुगंधो माकंद प्रकर मकरंदस्य मधुरे विनिस्कंदे वंदीकृत मधुप वृंदम मुहुरिदम कृतांदोलम मंदोन्नतिभिर अनिलैश्चंदनगिरेर ममानंदम वृंदविपिनम अतुलम तुंडील लयती. तर इथे कृष्ण स्वतःशीच बोलतात. ते म्हणतात की जसं या ऋतूमध्ये जेव्हा आंब्याला नवीन मोहर येतो तर काय होतं, त्या मोहरातून एकदम सुगंधित मध जे आहे ना ते टपकायला लागतं. आणि ते काय करतं, हे मध पुष्कळ हे जे मधमाशा असतात त्यांना आकर्षित करतं आणि ते तिथेच फिरत राहतात ते मध चाखायला. त्याचप्रमाणे हे जे वृंदावन आहे हे काय करतायत, तर या वृंदावनात मलय
पर्वत जो आहे, जो मलय पर्वत म्हणजे जिथे साहजिकच सर्व चंदनाची झाडं आहेत, तिथून अशा प्रकारे हवेची झुळूक येते की त्या पूर्ण वृंदावनात काय होतं, एकदम कूल वातावरण होतं. आणि म्हणून म्हणतात ते की हे जे वृंदावन आहे हे माझं आध्यात्मिक, माझा आनंद हे सदैव वाढवत आहे. श्रीकृष्ण म्हणतात वृंदावनाबद्दल, वृंदावनम दिव्यलता परितम लताश्च पुष्पस्फुरिताग्र भाज पुष्पाणि च स्फीत मधुव्रतानि मधुव्रताश्च श्रुति हारी गीतः. तर बलरामजी श्रीधामाला म्हणतात की हे मित्रा, बघा हे जे वृंदावन आहे हे किती आध्यात्मिक झाडांनी आणि वेलींनी भरलेलं आहे. आणि या वेलींचा जो वरचा भाग आहे यावर आणि हा भरलेला आहे पुष्कळ फुलांनी. आणि या ज्या मदमग म्हणजे मधाने एकदम काय म्हणतात मुग्ध झालेल्या किंवा काय म्हणतात त्याला धुंद झालेल्या ज्या ह्या काय म्हणतात त्याला बंबलबीज आहेत, मधुमाशा आहेत, ह्या सदर तिथे आवाज करतात आहे, रुंगळतात आहे तिथे. आणि काय ॲक्च्युली ते गातात आहे. आणि ते जे त्यांचा जो गाण्याचा आवाज ऐकून आपल्या कानांना खूप आनंद मिळतो आहे. आणि इथे उदाहरण देतात किंवा तुलना करतात की वैदिक जे मंत्रोच्चारण आहे तेही माझ्या कानांना एवढा आनंद देत नाही जेवढं या मधमाशा देतात आहे. कोण? बलरामजी म्हणतात, क्वचित भृंगी गीतम क्वचित अनिल भंगी शिशिरता क्वचित वल्ली लास्यम क्वचित अमलमल्ली परिमलः क्वचित धारा शाली करकफल पाली रसभरो ऋषिकाणां वृंदम प्रमलदयति वृंदावनम इदम. कृष्ण मधुमंगलला म्हणतात की हे मित्रा, हे जे वृंदावन आहे हे माझ्या सर्व इंद्रियांना एक खूप आध्यात्मिक आनंद देत आहे. कुठे एकीकडे सर्व मधमाशा गातात आहे, कुठे वारा वाहता आणि संपूर्ण जे वातावरण आहे जे थंड करत आहे, कुठे कुठे सगळीकडे झाडी आणि वेली नाचतात आहेत. आणि मल्लिका जे फुलं आहेत ते पूर्ण वातावरणात एक सुगंध पसरवतात आहे. आणि जे डाळिंब आहे त्या डाळिंबातला जो रस आहे तो इतका म्हणजे जास्त प्रमाणात आहे की तो ओझरतो आहे आणि तो आपल्यावर काय म्हणतात शिंपडतो आहे तो रस. परामृष्टांगुष्टत्रयम् असितरत्नेर उभयतो वहन्ति संकीर्णो मणिभिर अरुणैस्तत्परिसरो तयोर्मध्ये हिरोज्ज्वल विमल जाम्बू नदमयी करे कलाई नियम विहरती हरेर केली मुरली. तर आता इथे लिहिलं की आता कृष्णाची जी बासरी, त्याबद्दल ही कृष्णाची बासरी आहे. इथे लिहितात की कृष्ण लीला जी आहे, कृष्ण लीलेमध्ये कृष्णाची जी बासरी आहे ही 3 फिंगर लॉंग आहे, म्हणजे 3 बोट या लांबीची आहे. आणि ती काय इंद्रनील नावाचं जे हा जो मणी आहे त्यांनी सुशोभित केले. या बासरीच्या शेवटी काय अरुण नावाची जी रुबी आहे ती एकदम चकाकते आहे सुंदररित्या. आणि पूर्ण बासरी जी आहे ही सोनेरी आहे. आणि मध्ये मध्ये त्याच्यात काय केलेलं आहे, हिरे जडवलेले आहे. आणि ही जी मंगलमय बासरी आहे ही श्रीकृष्णांच्या हातांमध्ये शोभून दिसते. ललिता देवी म्हणते आहे ही पूर्णमासीला. षड्वंशतस्तव जनिः पुरुषोत्तमस्य पानो स्थितिर्मुरलिके सरलासि जात्या तस्मात् त्वया सखी गुरोर्विषमा गृहीता
गोपांगणा गण विमोहन मंत्र दीक्षा. राधाराणी म्हणतात की त्या बासरीला म्हणतात की हे मित्रा, असं दिसून येत आहे की तुझा जो जन्म आहे हा चांगल्या घराण्यात झालेला आहे. कारण काय, तू सदैव श्रीकृष्णांच्या हस्तकमलात दिसतो. तर तू जन्माने खूप नम्र आणि एकदम साधा दिसतो आणि कुठलाच क्रुकेडनेस म्हणजे वाह्यातपणा तुझ्यात दिसत नाही. म्हणून म्हणतात की पण तरी कशा प्रकारे तू हा एकदम घातक मंत्र, या घातक मंत्रामध्ये तू दीक्षा घेतली आहेस की जो काय करतोय, तो घातक मंत्र म्हणजे इन द सेन्स तुझ्यातून जो ध्वनी निघतोय तो काय करतोय, सर्व गोपींचं मन विचलित करताय. तर कसं काय तू चांगला नम्र दिसतो, चांगल्या घराण्यातला आहे, पण हा कशात ध्वनी तू काय म्हणतात हे बाहेर काढतोय इन द सेन्स की तो आम्हाला त्रास देतोय. तुझ्यातून जे जन्माला येत आहे ते मात्र सगळ्यांना त्रासदायक आहे. जरी तू दिसतो साधा चांगल्या घराण्यातला, पण जे काय तू प्रोड्यूस करतोय ते दुसऱ्यांना त्रासदायक आहे. सखी मुरली विशाल छिद्र जलेन पूर्णा लघुरती कथिना त्वम ग्रंथिला निरसासी तदपि भजसी शश्वत चुंबनानंद सांद्रम हरिकर परिरंभम केन पुण्योदयेन. तर चंद्रावली म्हणते की या बासरीला की तुझ्यात मात्र खूप दोष आहेत, छिद्ररूपी दोष, आणि तू एकदम हलका आहेस पण खूप कठोर आहेस. कुठला रस नाही तुझ्यात आणि तू खूप गाठी आहेत तुझ्यात. पण कुठल्या प्रकारचे पुण्यकर्म तू केलेले आहेस की तुला अशी सेवा मिळाली की सदैव तू श्रीकृष्णांचं चुंबन घेतो आहेस आणि श्रीकृष्णांच्या बोटांनी नेहमी आलिंगलेला जातो. रुंधन अंबुभृत चमत्कृती परम कुर्वन् मुहुष्टुंबुरम ध्यानात अंतरयन सनंदन मुखान विस्मापयम वेधसम औत्सुक्यादिलिभिर्बलिं चतुलयन भोगींद्रम अघूर्णयन भिंदन अंडकटाह भित्तिम अभितो बभ्राम वंशी ध्वनी. मधुमंगल म्हणतो की या श्रीकृष्णांच्या बासरीतून जो ध्वनी बाहेर निघतो तो या पावसाळी ढगांची जी चा जो जोर आहे किंवा त्याची जी चालना आहे ती पण थांबवतो. आणि गंधर्व जे आहेत हे पण आश्चर्यचकित होतात हे ऐकून. आणि हे जे सनक आणि सनंदन आहे यांची समाधी पण भंग होते फक्त यांची बासरी ऐकून. इवन ब्रह्माजी पण बेबिल्डर होतात, म्हणजे गोंधळून जातात. आणि इवन बली महाराज जे ॲक्च्युली काय म्हणतात त्याला, बली महाराज हे आत्मसमर्पण करणारे म्हणजे एकदम स्टेडी पर्सनॅलिटी आहे. त्यांनाही उत्सुकता जागृत होते की काय आहे याच्यात. आणि अनंत देव जे आहेत, जे सर्व भूत धारण करतात, सर्व जे प्लॅनेट्स त्यांच्या डोक्यावर आहेत, शिरावर आहेत, तेही काय करतात, पूर्ण चौफेर फिरतात आणि या भौतिक जगाचे आणि शोधतात की हा आवाज कुठून येतो, हा ध्वनी कुठून येतो. त्यामुळे या श्रीकृष्णांच्या बासरीने जो ध्वनी निघाला आहे त्यातून हा खरंच एक आश्चर्यकारक किंवा अद्भुत सिच्युएशन निर्माण करतो. अयम नयनम दंडित प्रवर पुंडरीक प्रभाती नव जागुडद्युती विडंबी पीतांबर अरण्यज परिष्क्रियादमिता दिव्य वेशादरो हरिन्मणिमनोहर द्युतिभिर उज्ज्वलांगो हरी. की श्रीकृष्णांचे जे कमल नयन आहेत यांचं जे सौंदर्य आहे ते
जे पांढरं कमळ आहे त्याच्या सौंदर्याला पण मागे टाकतं. श्रीकृष्णांचं जे पितांबर आहे त्याचं जे तेज आहे हे एखाद्या जे कुमकुम डेकोरेशन म्हणजे एखादा शृंगार कुमकुमाचा केला असेल त्याचं जे तेज आहे त्याला पण मागे टाकेल. आणि श्रीकृष्ण जे वनात सापडणारे जे काही फुलं आहेत त्यांनी जेव्हा ते शृंगार करतात तर या जगातील मोठमोठे जे दागिने असतील म्हणजे त्यांना पण ते मागे टाकते त्याच्या सौंदर्य. आणि भगवंतांचं जे शारीरिक सौंदर्य आहे हे मकरमणी जे आहे हा सगळ्यांना आकर्षित करतो त्याच्या सौंदर्याने. तर अशा हजारो लाखो मकरमण्यांचं जे मन आकर्षक स्प्लेंडर आहे त्याला पण मागे टाकेल. जंघादस्तटसंगी दक्षिणपदं किंचित विभुग्नं त्रिकं सचिस्तंभितकंधरं सखितिर संचारि नेत्रांचलं वंशीं कूटमलिते दधानम् अधरे ललांगुली संगतां रिंगद्भ्रूभ्रमरं वरांगी परमानंदं पुर स्वीकुरु. तर इथे रूपगोस्वामी हे ललितादेवी राधाराणी म्हणतात की हे सखी, श्रीकृष्ण जे तुमच्यासमोर उभे आहेत आपल्या आध्यात्मिक आनंदामध्ये त्यांचा स्वीकार कर. ज्यांचे जे कमल नयन आहेत हे सदैव दोन्ही टोकांवर सतत फिरत असतात निरखून बघण्यासाठी. आणि त्यांच्या मुखकमलावर जे भुवया आहेत त्या कशाप्रमाणे दिसतात, जसं मधमाशा ज्या हळूवारपणे एका फुलावरून दुसऱ्या फुलावर फिरतात त्याप्रमाणे दिसतात. आणि हे आपला उजवा पाय डावा पाय समोर ठेवून थोडेसे झुकले आहेत आणि म्हणजे त्रिभंग अवस्थेत उभे आहेत. आणि त्यांची मान पण एकीकडे थोडी झुकलेली आहे. आणि काय करतात ते आपली बासरी आपल्या ओठांवर ठेवून ते आपल्या सुंदर बोटांनी त्याच्यावर खेळत एक मधुर ध्वनी काढतात. उलवर तनु धर्म ग्राव वृंदिनी भिंदम सुमुखी निशित दीर्घापांग टंकत छताभि युगपद अयम अपूर्वः पुरो विश्वकर्मा मरकटमणि लक्षेर गोष्ठ काक्षाम चिनोती. ही म्हणते राधाराणी ललिता देवीला की हा कोण व्यक्ती आपल्यासमोर उभा आहे की जो त्याचा जो नयनान तो जे कटाक्ष टाकतोय आपला तो कशाप्रमाणे आहे, एक कणखर तो इतका कणखर आहे की ते उपमा दिली आहे की एखाद्या जसे पतिव्रता जी स्त्री आहे तिचा जो निर्धार असतो पतिव्रतेचा तो एका कठोर दगडाप्रमाणे असतो. तर हा जो श्रीकृष्ण हा जो व्यक्ती जो उभा आहे त्याचा जो कटाक्ष आहे हा जो कणखर दगडाला पण भस्मसात करता येतो. आणि त्याच्या शरीराचं जे तेज आहे ते हजारो जे इमराल्ड म्हणजे एक हे आहे जूल आहे म्हणजे जेम आहे एक मणी आहे. त्या हजारो मणी एकत्र असतील तर त्याचं जे तेज आहे त्या तेजालाही मागे टाकेल. आणि काय करताय हा जो व्यक्ती उभा आहे तो सतत त्याच्या लीलेसाठी नवीन नवीन स्थळं कन्स्ट्रक्टिंग म्हणजे तो बनवत आहे. महेंद्रमणिमंडली मद विडंबी देहद्युतिर व्रजेंद्र कुलचंद्रमः स्फुरति को अपि नव्यो युवा सखी स्थिर कुलांगणा निकरनिवि बंधारगल छिदाकरण कौतुकी जयति यस्य वंशी ध्वनी. ललितादेवी म्हणतात की हे सखी
हे जे श्रीकृष्ण आहेत, जे नंदनंदन म्हणजे नंद महाराजांच्या कुटुंबातील एक चंद्र आहेत, कृष्णचंद्र, जे इतके सुंदर आहेत की एकत्रित सर्व जे मणी पण जमा केले तरी त्यांचं सौंदर्य ते मागे टाकतात. तर त्यांच्या बासरीचा जो ध्वनी आहे त्याचा जय जयकार असो. कारण फॉर इट इज कनिंगली म्हणजे तो एकदम काय म्हणतात त्याला, कनिंगला काय म्हणू आपण, चातुर्याने तो अतिशय चेष्ट म्हणजे पतिव्रता ज्या स्त्रिया आहेत त्यांचा पण पेशन्स किंवा धीर तोडता येतो, त्यांना पण मार्गभ्रष्ट करतो येतो. बलाद अक्ष्णोर लक्ष्मी कवलयती नव्यम कुवलय मुखोल्लास फुलम कमलवनम उल्लंघयति च दाशां कष्टाम अष्टपदम अपि नयति आंगी रुचिर विचित्रम राधाया किमपि किल रूपम विलसति. त्याच्यामध्ये राधाराणींचं जे सौंदर्य आहे ते इवन जे नवीन जे निळ्या कलरचं जे कमळ असतं ते फुलं त्याचं जे सौंदर्य आहे ते पण मागे टाकेल. आणि त्यांचं जे सुंदर मुख आहे त्याचं सौंदर्य अशा असंख्य फुलांनी भरलेलं एखादा समजा जंगल किंवा एक कालवा असेल त्याचं सौंदर्य पण मागे टाकेल. आणि त्यांच्या शरीराची जी कांती आहे ती इवन सुवर्णाला पण दुःखी करून टाकेल. तर बेसिकली सांगण्याचा अर्थ काय की समजा सुवर्णाला एक गर्व आहे की मी सगळ्यात चकाकणार आहे किंवा सगळ्यात तेजस्वी आहे, पण राधाराणीला बघून तो पण दुःखी होईल की अरे हे कोणाला. तर म्हणते पूर्णमासे की अशा प्रकारे श्रीमती राधाराणी काय करते, यांचं श्रीमती राधाराणींचं सौंदर्य जे आहे हे वृंदावनात जागृत होत आहे. विधुर इति दिवा विरूपतां शतपत्रम बत शर्वरी मुखे इति केन सदा श्रियोज्ज्वलं तुलनाम अर्हति मद प्रियाननम. श्रीकृष्ण म्हणतात की ॲक्च्युली जनरली रात्री हा जो चंद्रप्रकाश आहे ना हा खूप उज्ज्वल दिसतो, पण दिवसा मात्र त्याला काही व्हॅल्यू नाही, तो काही एवढा दिसत नाही. त्याचप्रमाणे हा जो कमळ जे आहे हे दिवसा खूप चांगलं दिसतं, टवटवीत दिसतं, पण रात्री मात्र ते बंद होतं. त्याचप्रमाणे मित्रा की श्रीमती राधाराणींचा जो चंद्रमुख आहे, आय मीन नॉट त्याचप्रमाणे पण श्रीमती राधाराणींचा जो चेहरा आहे तो सदैव दिवस किंवा रात्र असो सदैव ब्राईट आणि ब्युटिफुल म्हणजे सुंदर आणि चकाकतो, तेजस्वी दिसतो. म्हणून त्या चेहऱ्याची तुलना कोणाशी करावी. प्रमदरस तरंग स्मेर गंडस्थलाया स्मरधनुरनुबंधी भ्रूलतालास्य भाज मदकलचल भ्रांति भंगीं दधानो हृदयम इदमदांक्षित पक्ष्मलाक्षः कटाक्षः. श्रीकृष्ण म्हणतात की श्रीमती राधाराणींचं स्मितहास्य हे काय करतं, त्यांच्या गालांवर एक विशिष्ट प्रकारचा आनंदाची जी लाट आहे ती पसरवते. आणि तिचे जे भुवया आहेत हे कसं असे वाटतात की एखाद्या जो कामदेव आहे त्यांचं धनुष्य आहे, आणि त्यांचा जो कटाक्ष आहे तो असा वाटतो की जसं काही एखादी मधमाशी ही त्या मध पिऊन धुंद झालेली आणि ती फिरते, आणि ती जी मधमाशी आहे त्या मधमाशीने माझ्या हृदयाला दंश केलेला आहे. श्रीकृष्ण अशा प्रकारे म्हणतात. राय कहे तोमार कवित्व अमृतेर धार द्वितीय नाटकेर कह
नंदी व्यवहार. तर श्रीकृष्ण आणि राधाराणींचा व्यवहार काय, म्हणजे त्यांचा संबंध काय, बासरी आणि वृंदावन याबद्दल इथपर्यंत झालं. आता रामचंद्र राय त्यांची स्तुती करतात, म्हणतात की तुमचं जे काव्य आहे हे असं वाटतं की अमृत वर्षाव आहे. त्यामुळे आता तुम्ही दुसऱ्या नाटकाबद्दल सांगा. रूप कहे कहा तुम्ही सूर्योपम भास, मोई कोण क्षुद्र येन खद्योत प्रकाश. रूप गोस्वामी त्वरित म्हणतात की तुमच्यासमोर माझी काय लायकी, तुम्ही एका सूर्याप्रमाणे तेजस्वी आहात आणि मी एक जुगनूला काय म्हणतो मराठीत, काजव्याप्रमाणे मी आहे. त्यात सूर्यासमोर काजव्याची काय मजा. तोमार आगे धार्ष्ट्य ऐ मुखवंदन, एतबली नांदी श्लोक करील व्याख्यान. मग ते म्हणतात की मी तुमच्यासमोर माझं तोंड उघडतो, हा माझा उद्धटपणा आहे एक प्रकारे, पण तरी मी बोलतो. तर म्हणून असे हा पुढचा श्लोक म्हणतात. सुररिपु सदृशम उरोज कोकान, कमलानी च खेदयन अखंड, चिरम अखिल सुहृत चकोरनंदी, दिशतु मुकुंद यश शशी मुदम वह. तर इथे लिहिलं आहे की मुकुंदांच्या ज्या सुंदर चंद्राप्रमाणे त्यांच्या ज्या महिमा आहेत ते काय करतात, तर राक्षसांच्या ज्या पत्नी आहेत त्यांच्या चंद्राप्रमाणे जे त्यांचे मुखकमल आहे त्यांना दुःख देतात, पण त्याच त्यांच्या महिमा म्हणजे त्यांच्या ग्लोरी भक्तांना मात्र खूप सुखकारक असतात, जे चकोरा पक्ष्यांसारखे आहे. म्हणून ते लिहितात की या भगवंतांचे जे म्हणजे भगवंतांच्या कथेचे जे ग्लोरी आहे, म्हणजे त्यांची महिमा जी आहे ही सदैव आपल्याला आनंद देत राहो. हे ललित माधव यातला पहिला श्लोक आहे हा. द्वितीय नांदी कह देखी, राय पुछिला, संकोच पाय्या रूप पडिते लागिला. तर राय म्हणतात की आता दुसरा श्लोक गा. आता रूप गोस्वामी थोडे हेजिटंट म्हणजे काय म्हणतात त्याला, संकुचित होता आणि पण नंतर मात्र ते गायला लागतात. संकुचित होतं. निज प्रणयिताम सुधाम उदयन, आपनुवन यह क्षितो, किरतियलम उरीकृत द्विज कुलाधिराज स्थिती, सलुंचित तमस्ततिर्मम शचि सूताख्य शशि, वशीकृत जगन्मना किमपि श्रम विन्यस्यतु. तर हा श्लोक त्या श्लोकासारखा कुठला श्लोक आपण तो गायला, अनार्पिता चरीम चिरात, तर त्यासारखा हा पण आहे. त्यात काय म्हणतात, श्री चैतन्य महाप्रभूंची स्तुती करतात की बेसिकली. तर विदग्ध माधवमध्ये त्या श्लोकाने करतात आहे अनार्पित चरीम चिरात करुणया अवतीर्ण कलो. ललित माधवमध्ये या श्लोकाने. तर इथे काय लिहितात आहे की भगवंत मून लाईक सुप्रीम पर्सनॅलिटी गॉडेड जे कोण आहे, सचिनंदन आहेत, जे आता पृथ्वीवर अवतरित झालेल्या कशासाठी, स्वतः स्वभक्तिश्रियम. तर सेम अर्थात होत आहे की उन्नत उज्ज्वल रसा स्वभक्तिश्रिय. आणि ते एक बेसिकली एक त्यांना एक पद काय दिलेलं आहे, स्थिती त्यांची काय, ते द्विज कुलाधिराज, की ते ब्राह्मण समाजातील सम्राट आहेत. सलुंचित तमस ततीर मम, की या भौतिक जगातील आणि सर्वांच्या भौतिक जगातील हा जो अविद्येचा जो अंधकार आहे तो नष्ट करायला ते आले. आणि दुसरं म्हणजे वशीकृत जगन मन, की या भौतिक जगातील सगळ्यांचे मन नियंत्रण वश करण्यासाठी आले.
किमपि श्रम विन्यस्तस्तु. सर आणि ते सची सुताख्य शशी, तर मे दॅट रायझिंग मून बेस्टो अपॉन अस ऑल गुड फॉर देम. याची प्रार्थना करतात की हा जो चंद्र आहे हा आमच्या जीवनामध्ये सदैव भाग्य अर्पण करो. सुनिया प्रभुर यदि अंतरे उल्लास, बहिरे कहे न किचू करी रोषाभास. महाप्रभू परत आतमध्ये म्हणजे मनात ते खुश झाले, पण बाह्यरित्या ते काय झाले, खूप चिडले ते. कहा तोमार कृष्ण रस काव्य सुधा सिंधू, तार मध्ये मिथ्या केने स्तुतिक्षर बिंदू स्तुतिक्षार बिंदू. महाप्रभू म्हणतात, अरे तुझं जे काव्यात्मक तुझं वर्णन आहे या श्रीकृष्णांच्या लीलेतील विविध रसांचं, हे कशासारखं आहे, एका अमृताचा सागर आहे अशासारखं तू आहे तुझं वर्णन. पण त्यात ही मिथ्या, तारामध्ये मिथ्या केने स्तुती, मिथ्या स्तुती म्हणतात ते, की त्यामध्ये ही जी खोटी स्तुती तू जी केलेली आहे ती कशासारखी आहे. एक अल्कली म्हणजे क्षार म्हटलं तर ते क्षारबिंदू, एक थेंब टाकला आहे अल्कलीचा त्या गृणित, किंवा मीठ पण म्हणू, किंवा मीठच म्हणू अल्कलीला. तर त्या पूर्ण अमृताच्या सागरामध्ये एक मिठाचा थेंब पण टाकला. राय कहे रूपेर काव्य अमृतेर पूर, तारमध्ये एक बिंदू दियाचे कर्पूर. रामदास म्हणतात, अरे तो मीठ नाही आहे, तो ते मिठाचा तुकडा नाही, तो कर्पुराचा तुकडा आहे. तो जेव्हा मधामध्ये कर्पूर टाकतो तर तो त्याचा अजून गोडवा वाढतो आणि सुगंध वाढतो. प्रभू कहे राय तुम्हारा इहा ते उल्हास, सुनीते लज्जा लोके करे उपहास. महाप्रभू म्हणतात, रामंदर राय तुमचे जे तुम्ही हे जे काव्यात्मक वर्णन ऐकताय त्याच्यात तुम्हाला आनंद होत आहे. अरे पण मला लाज वाटते आहे की लोक नंतर माझी खिल्ली उडवतील, हा विषय निघाला की माझ्या स्वतःची स्तुती करून. राय कहे लोकेर सुख इहार श्रवणे, अभिष्ट देवेर स्मृती मंगलाचरणे. रामराय म्हणतात की ते खिल्ली सोडून जो सामान्य व्यक्ती जो आहे तो या काव्यात्मक वर्णनाने अशा प्रकारचा आनंद अनुभवेल की सुरुवातीलाच तो आपली जी वर्शिपेबल डिटी आहे त्याचं म्हणजे त्याचं वर्णन ऐकेल, जे ॲक्च्युली भाग्य. तर काय आपण मंगलाचरण म्हणजे काय की मंगलमय हो पुढचा प्रवास म्हणजे भाग्यवान. तर तो ॲक्च्युली सुरुवातीलाच म्हणजे ललित माधव चालू होण्याच्या आधीच तो काय करेल, चैतन्य महाप्रभूंची स्तुती ऐकेल, तर त्याचं भाग्य उजळेल. राय म्हणतात, राय कहे कोण अंगे पात्रेर प्रवेश, तबे रूप गोसाई कहे ताहार विशेष. ते म्हणतात की यामध्ये कुठले कुठले पात्र आहे, त्यांची स्टाईल काय. रूप गोसाई म्हणतात पुढच्याप्रमाणे, नटता विराट राजम, निहत्य रंगस्थले कलानिधना निधिना, समये तेन विधेयम गुणवती तारकर ग्रहणम. ते म्हणतात की ज्या प्रकारे श्रीकृष्णाने कंसाचा वध केल्यानंतर त्या कुठला तो मंडप होता जिथे मल्ल युद्ध होत होतं, तिथे एखाद्या प्रकारे नृत्य केलं, त्याच प्रकारे त्याच प्रकारे प्रॉपर टाईम म्हणजे विशिष्ट वेळ आल्यानंतर श्रीकृष्ण श्रीमती राधाराणीचा हात पण स्वीकारतील, जे ॲक्च्युली श्रीमती राधाराणी ही आध्यात्मिक गुणांमध्ये परफेक्ट पात्र आहे. तर त्याच प्रकारे दोन्ही विशिष्ट वेळ आल्यानंतर श्रीकृष्ण करतील. उद्घाटक नाम ऐ आमुख विधी अंग, तोमार आगे कही इहा धार्ष्ट्रेर तरंग.
तर या श्लोकाला काय म्हणतात टेक्निकली उद्घाट्यक, आणि पूर्ण जो प्रसंग आहे त्याला म्हणतात विथी. तर ते म्हणतात की तू या नाट्यात्मक वर्णनामध्ये इतका एक्सपर्ट आहे की प्रत्येक तुझं जे वाक्य आहे ते एका समुद्राची एक लाट असं भासतं आपलं. आता हे जे डिटेल्स आपण पूर्वी पण बघितलं होतं, पण नाटकामध्ये काय काय असतं ते मध्ये लिहिल्यामध्ये थोडं झालेलं आहे. पदानी तू अगतार्थानी तद अर्थ गतये नरा योजयंती पदेर अन्ये स उद्घाटक उच्यते. तर जे जे काही शब्द ज्याचा अर्थ उलगडत नाही तर लोक काय करतात, त्याला दुसरा शब्द जोडतात, तर त्याला म्हणतात उद्घाट्यक. राय कहे कह आगे अंगेर विशेष, श्रीरूप कहे न किछु संक्षेप उद्देश. रामदास म्हणतात की आता तुम्ही या नाटकातील विविध भाग सांगा ललित माधवमधले. हरिम उद्देशिते रजो भर पुरत संगमयति अमुम तम व्रजवाम दृशाम न पद्धती प्रकटा सर्वदृश श्रुतेरपी. तर जेव्हा श्रीकृष्ण संध्याकाळी आपला जंगलातून जेव्हा सर्व आपल्या गायी आणि बछड्यांना घेऊन घरी परत येतात, तेव्हा काय होतं, त्या गायी आणि वासरांच्या खुरांनी सर्व जी धूळ आहे ही आकाशात जमा होते आणि एक प्रकारचा अंधकार निर्माण होतो. आणि दुसरं, हा जो अंधकार काय करतो, संध्याकाळी गोपींना श्रीकृष्णांची भेटण्यासाठी पण काय करतो, प्रोव्होक करतो किंवा काय म्हणतात त्याला, प्रोत्साहन देतो त्यांना. आणि म्हणून हे काय लिहितात की श्रीकृष्ण यांचे जे गोपींशी केलेल्या त्यांच्या ज्या लीला आहेत त्या लीलाही आध्यात्मिक अंधकाराने आच्छादित आहेत. त्यामुळे हे जे साधारण हे जे वैदिक पंडित आहेत यांना हे समजणे शक्य नाही. कारण काय, आध्यात्मिक डार्कनेस, आध्यात्मिक अंधकार. रियम अवग्रह ग्रहेभ्य कर्षति राधांबन वनाय या निपुणा साजयति निश्रेष्ठार्था वरवंशज काकली द्युती. ते लिहितात की श्रीकृष्णांच्या बासरीचा जो सुंदर ध्वनी आहे हा काय, हा एक अधिकृत मेसेंजर म्हणजे टपाल आहे, त्याचा जय जयकार असो. कारण तो काय करतो, श्रीमती राधाराणीची जी लज्जा आहे तिला त्यागण्यास प्रवृत्त करतो आणि तिला तिच्या घरातून जंगलाकडे जाण्यास आकर्षित करतो किंवा प्रेरित करतो. तर ही पॉवर कशात आहे, तर श्रीकृष्णची बासरी काय एक मेसेंजर आहे, अधिकृत मेसेंजर. तर हे कार्य करून श्री राधाराणीला तो श्रीकृष्णांजवळ नेतो. सहचरी निरांतकः को अयम युवा मुदिर द्युतिर व्रजभुवि कुटः प्राप्तो माद्यन मतन गज विभ्रम अहह चतुलैर उत्सर्पद्भिर दृग आंचलतक्षरेर मम धृतिधनं चेतकोशाद विलुंठयति हयः. राधाराणी म्हणतात की हा कोण आहे, हा कुठल्याच गोष्टीने भयभीत न होणारा मनुष्य, जो एखादा जो असा पावसाळ्यात एखादा जो विजेने असा तेजस्वी झालेला जो ढग आहे त्यासारखा दिसतोय आणि आपल्या
स्वतःच्या लीलेमध्ये तो असा वावरतो जसा एका मदमंद मदाने भरलेला एखादा हत्ती फिरता येतो. आणि हा कुठून आला वृंदावनमध्ये? आणि याच्या ज्या अस्वस्थ हालचाली आहेत आणि आकर्षक त्याचे जे कृपा कटाक्ष आहेत, हे काय करतात आहे, माझ्या हृदयातून माझं जे धैर्य आहे, माझं जे स्थैर्य आहे, जी माझी मालमत्ता आहे, माझी संपत्ती आहे, ती तो लुटतो आहे. म्हणजे चेस्टनेस, पतिव्रता. विहार सुरदीर्घिका मम मनः करिंद द्रस्य वा या विलोचन चकोरयो शरद अमंद चंद्र प्रभा उरो अंबर तटस्य चांभरण चारु तरावली मयोन्नत मनोरथेर इयम अलंबी साराधिका. इथे लिहिलं आहे की श्रीमती राधाराणी ही काय गंगा आहे, ज्यात माझं मन जे आहे एका हत्तीप्रमाणे क्रीडा करत आहे. तर श्रीकृष्ण म्हणतात आहे राधाराणीला, सॉरी एक्सप्रेस हे त्यांचे विचार. आणि ती ऑटोमन म्हणजे शरद ऋतू. तर शरद ऋतूतील जो चंद्र आहे त्यासारखी ती प्रज्वलित आहे. आणि त्यामुळे माझे जे डोळे आहे, चकोरा एक पक्षी आहे, तो नेहमी त्या शरद ऋतूच्या चंद्राकडे आकर्षित टक लावून बघत असतो. आणि दुसरं म्हणजे ती एखाद्या तेजस्वी दागिन्यासारखी आहे. आणि कशासारखी दिसते ती, की आकाशात जे विविध प्रकारचे जे म्हणजे हे जे आपलं स्टार्सला काय म्हणतो आपण, तारे जे आहेत, तर तारे पण व्यवस्थित असे अरेंज केले तर काय दिसतील, एखादे दागिन्यासारखंच दिसतील, त्याप्रमाणे दिसते आहे. आणि ते म्हणतात की माझी जी छाती आहे ती कशा प्रकारे एका आकाशाची जी सीमा आहे किंवा कडा असतो ना, त्याप्रमाणे आहे. आणि त्या कड्यांवर बेसिकली या हे जे स्टार्स आहेत ते व्यवस्थित अरेंज केलेले आहे, अशा प्रकारे म्हणतात ते. तर ती कोण आहेत? ऑर्नामेंट्स म्हणजे काय? राधाराणी आहे. तर मी आकाश आहे, श्रीकृष्ण आकाश आहे, आणि त्याच्या कड्यावर एक असं तेजस्वी दागिना आहे, जो दागिना काय स्टार रूपी, म्हणजे त्याला आपण काय म्हणलं, ताऱ्यारूपी, तारे जसे आकाशाच्या कडेला असे असतात, तर त्याप्रमाणे राधाराणी आहेत माझ्या हृदयावर, माझ्या चेस्टवर असं म्हणतात. आणि आज मला श्रीमती राधाराणीला मी प्राप्त केलं आहे. कारण काय? बिकॉज ऑफ माय हायली एलिव्हेटेड स्टेट ऑफ माइंड. कारण माझं मन हे एकदम खूप प्रगत झालेलं आहे, त्यामुळे मी राधाराणीला प्राप्त केलं आहे. तर हे श्रीकृष्ण आपले विचार व्यक्त करतात. एत सुनी रायक हे प्रभुर चरणे रूपेर कवित्व प्रशंसी सहस्र वदने. तर हा जो शेवटचा श्लोक आपण गायला, हा ऐकून आपले रामंदर राय म्हणजे खूप आश्चर्यचकित होतात आणि म्हणतात की ते प्रभुर चरणे, ते चैत्र महाप्रभूंना साष्टांग नमस्कार करतात, म्हणतात की रूपेर कवित्व प्रशंसी सहस्त्र वदने. 1000 मुखांनी ते रूप गोस्वामींची स्तुती करायला लागतात की कवित्व ना हय ऐ अमृतेर धार नाटक लक्षण सब सिद्धांतेर सार. ते म्हणतात की हे काव्यात्मक प्रेझेंटेशन वर्णन नाही आहे, हे तर सतत अमृताचा केलेला वर्षाव आहे हा. आणि हे काय वर्षाव कशाचं आहे? सर्व सिद्धांतेर सार, सिद्धांताचा सार, इसेन्स देतात. आणि ते वाटतं असं काय की एखादं नाटक आहे, त्या नाटकातून काय देतं की पूर्ण सर्व सिद्धांत घेतला त्याचा
सारांश सार आहे दिलं. प्रेम परिपाती आई अद्भुत वर्णन, शुनिचित्त करणेर हय आनंद घूर्णन. रूप गोस्वामींनी केलेलं हे सुंदर वर्णन अशा प्रकारे त्यांनी रचलेलं आहे टू एक्सप्रेस लव्हिंग अफेअर, म्हणजे श्रीकृष्ण आणि राधाराणींचं लीला. आणि हे ऐकताच ऐकणाऱ्याचं जे हृदय आहे आणि कान जे आहेत त्याचे ते आध्यात्मिक आनंदाने ओसंडून वाहतील, ते भरून जातील. किं काव्येन कवेस्तस्य किं कांडेन धनुस्मतः, वरस्य हृदये लग्नम न घूर्णयति यच्छिरः. इथे लिहितात की त्या जो धनुर्धर आहे त्याच्या बाणाचा काय उपयोग, किंवा त्या कवितेचा काय उपयोग, जर त्यांनी ऐकणाऱ्याचं हृदय तर छेदलं असेल पण त्याचं डोकं फिरवलं नसेल. तर हे दोन्ही कार्य करतात. तोमार शक्ती विना जीवेर नाही आई वाणी, तुम्ही शक्ती दिया कहा हे न अनुमानी. तुमच्या कृपेविना हे असं काव्यात वर्णन शक्य नाही, कुठल्याही साधारण व्यक्तीला शक्य नाही लिहिणं. म्हणून माझी आय गेस, म्हणजे मी गेस म्हणजे काय, हां, माझा अंदाज आहे की तुम्ही त्याच्या रूप गोस्वामीमध्ये तुमची शक्ती संचारली आहे. प्रभू कहे प्रयागे इहार हैल मिलन, इहार गुणे इहाते आमार तुष्ट हैला मन. महाप्रभू म्हणतात की अरे रूप गोस्वामींना मी प्रयाग येथे भेटलो होतो आणि त्याने मला आकर्षित आणि प्रसन्न केलं त्याच्या गुणांनी. म्हणून ते प्रभुपाद लिहितात की तेषाम सतत युक्तानाम भजताम प्रीतिपूर्वकम. हे गुण आहे काय, भगवंतांना आकर्षित करण्याचे. सतत युक्तानाम प्रीतिपूर्वकम, सतत युक्त पण असू शकतं पण दात खाऊन वगैरे, किंवा असं अरे काय करावं. प्रीतिपूर्वकम, काही प्रीतिपूर्वकम करतील पण आता मला झोपू द्या, किंवा हे आता नाही करणार, दोन्ही पाहिजे. सतत युक्तानाम आणि प्रीतिपूर्वकम. ददामी बुद्धियोगम तम, मी त्यांना सगळे तेन याम उपयांती. म्हणून श्री महाप्रभूंनी पूर्ण त्यांना सगळं तत्त्व देऊन टाकलं. मधुर प्रसन्न इहार काव्य स अलंकार, ऐच्छे कवित्व विनुन आहे रसेर प्रचार. महाप्रभू म्हणतात, तर महाप्रभू रूप गोस्वामींनी ही जी आध्यात्मिक त्यांची जी कविता आहे त्याची स्तुती केली आणि म्हणतात की कुठल्याही या काव्यात्मक जे गुण आहे त्याच्याशिवाय हा जो आध्यात्मिक रसांचा प्रचार आहे तो पॉसिबल नाही. त्यासाठी हे काव्यत्व पाहिजे. सवे कृपा करी इहारे देह आईवर, व्रजलीला प्रेमरस येन व्रणे निरंतर. म्हणून ते म्हणतात की सर्वांनी आता रूप गोस्वामींना काय करा, आशीर्वाद द्या की जेणेकरून ते सतत वृंदावनाचे जे लीला आहेत त्याचं वर्णन करत राहतील, ज्यात भगवंतांचं प्रेमाचं वर्णन आहे. इहार येई ज्येष्ठ भ्राता नाम सनातन, पृथ्वी ते विज्ञवर नाही तारसम. महाप्रभू म्हणतात की रूप गोस्वामींचे जे मोठे भाऊ आहेत त्यांचं नाव आहे सनातन गोस्वामी. ते खूप हुशार आहेत आणि पंडित आहेत, त्यांच्यासारखं कोणी नाही आहे. तोमार येछे विषय त्याग, तैछे तार रीती, दैन्य वैराग्य पांडित्येर ताहा तेही स्थिती. महाप्रभू म्हणतात की सनातन गोस्वामी हे तुमच्यासारखेच आहे. म्हणजे रूप आपले रामानंद राय आणि तुमचे सनातन गोस्वामीमध्ये काही फरक नाही. तुमच्या दोघांमध्येही दैन्य वैराग्य आणि पांडित्य तिन्ही एकत्र आहेत, एक्झिस्ट सायमल्टेनियसली. कारण काय, जो पांडित असेल तो हंबल राहणार नाही, तो पंडित असेल त्याला गर्व नम्र राहणार नाही. आणि जनरली
किंवा जो पंडित झाला तो त्यागही करणार नाही जनरली कधी. मे बी हे तिन्ही गुण एकत्रित असणे खूप कठीण असते. आई दुई भाये आम्ही पाठिलू वृंदावने, शक्ती दिया भक्तिशास्त्र करीते प्रवर्तने. तर मी या दोघा बंधूंना वृंदावनाला पाठवलं आणि त्यांना एम्पावर्ड केलं, त्यांना शक्ती दिली. कशाला? ही आध्यात्मिक म्हणजे भक्तीची जी ग्रंथ आहेत ते त्याचा विस्तार करण्यासाठी. राय कहे ईश्वर तुम्ही ये इच्छा करीते, काष्टेर पुतली तुम्ही पार ना चाईते. रामराय म्हणतात की प्रभू तुम्ही साक्षात श्री भगवान आहात, तुम्ही जसं वाटेल तसं आम्हाला एका कटपुतली समान नाचवू शकता. मोरमुखे येई सब रस करिला प्रचारणे, सैरस देखी आई इहार लिखणे. ते म्हणतात की माझ्या तोंडून जे जे काय तुम्ही बदललं होतं पुढे विजयनगरमध्ये पहिल्यांदा जेव्हा भेटले तेच तुम्ही रूप गोस्वामींतर्फे लिखून घेत आहे. भक्ते कृपा हेतु प्रकाशिते चाह व्रजरस, यारे कराव सई करीबे जगत तुम्हार वश. तुमच्या असीम कृपेने म्हणजे तुमच्या भक्तांवर तुमच्या असीम कृपेने तुम्ही वृंदावनातील जे आध्यात्मिक लीला आहेत त्यांचं वर्णन करू इच्छिता. कोणीही तुमच्याद्वारे अशा प्रकारे एम्पावर्ड केला गेला असला तर तो काय करू शकतो? आपल्या अनुभवाने किंवा आपल्या प्रभावाने पूर्ण जग काय करू शकतो? एक आपल्या वशमध्ये करू शकतो, नियंत्रित करू शकतो किंवा आपल्या प्रभावात आणू शकतो. कृष्ण शक्ती विना नाही तारा प्रवर्तन. कुठलाच व्यक्ती गुरु शिष्य परंपरेद्वारे श्रीकृष्णाची जेव्हापर्यंत कृपा प्राप्त करत नाही, शक्ती प्राप्त करू शकत नाही, तो काहीच प्रभाव पडू शकत नाही. तबे महाप्रभू कैला रूपे आलिंगन, तारे करायला सबार चरणवंदन. महाप्रभू तेव्हा नंतर रूप गोस्वामींना आलिंगन देतात आणि ते सांगतात त्यांना की सगळ्या भक्तांचं काय करा, ऑफर प्रेयर्स टू द लॉर्ड ऑफ, म्हणजे त्यांना प्रार्थना करा भक्तांची. अद्वैत नित्यानंदादी सब भक्तगण, कृपा करी रूपे सबे कैला आलिंगन. त्यानंतर अद्वैताचार्य नित्यानंद प्रभू आणि इतर सर्वजण आपली कृपा रूप गोस्वामींना देतात आणि त्यांना आलिंगन करतात. प्रभू कृपा रूपे आर रूपेर सद्गुण, देखी चमत्कार हैला सभाकार मन. रूप आता ही कसोटी आहे की सगळे दिग्गज आहेत आणि ते बघतात की अरे या नवीन व्यक्तीला महाप्रभूंनी आपली स्पेशल कृपा दिलेली आहे. काय बघून त्यांनी रूप गोस्वामींचे जे गुण बघून बघितले की हे महाप्रभूंची कृपा आहे ही, ते बघून सगळे आश्चर्यचकित झाले. तबे महाप्रभू सब भक्त लाइया गेला, हरिदास ठाकूर रूपे आलिंगन कैला. नंतर महाप्रभू आपल्या भक्तांसोबत चालले गेले तेव्हा हरिदास ठाकूर तिथे आले रूप गोस्वामींना भेटायला. त्यांनी त्यांना आलिंगन दिलं. हरिदास कहे तो मार भाग्येर नाही सीमा, येई सब वर्णिला इहार के जाने महिमा. ते म्हणतात की हरिदास ठाकूर तुझ्या भाग्याची काही सीमा नाही आहे आणि तू जे वर्णन केलं आहे त्याची महिमा कोणी जाणू शकणार नाही. श्रीरूप कहे न आम्ही किशू नाही जाणी, येई महाप्रभू कहान सई कही वाणी. रूप गोस्वामी म्हणतात की अरे मला काहीच माहीत नाही, जे काही आध्यात्मिक शब्द मी बोलतो आहे ते महाप्रभूंतर्फे माझ्याकडनं बोलवले जातात. हृदय यस्य प्रेरणया प्रवर्तितोऽहं वराकृपोऽपि, तस्य हरेर्पदकमलं वंदे चैतन्यदेवस्य. भक्तिरसामृतसिंधूमध्ये रूप गोस्वामी म्हणतात की जरी मी अधम आहे आणि अज्ञानी आहे तरी भगवंतांनी मला कृपावश काय केलं आहे, सर्व आध्यात्मिक ग्रंथ भक्तीचे सर्व आध्यात्मिक ग्रंथ लिहिण्याचं इन्स्पिरेशन म्हणजे प्रेरणा मला दिली. म्हणून मी चैतन्य महाप्रभूंच्या चरणकमलीत प्रार्थना करतो आणि ज्यांनी मला हे पुस्तक लिहिण्याची
ची संधी दिली. हैमत दुई जन कृष्ण कथा रंगे सुखे काल गोणाय रूप हरिदास संगे. अशा प्रकारे हरिदास ठाकूर आणि रूप गोस्वामी सोबत यांनी क्लोज असोसिएशन केलं. कशा प्रकारे श्रीकृष्णांच्या लीला आनंदाने डिस्कस करण्याबद्दल. चारी मास रही सब प्रभुर भक्तगण गोसाई विदाय दिला गवडे करीला गमन. सर्व भक्त महाप्रभूंसोबत 4 महिने राहिले चातुर्मासमध्ये. नंतर महाप्रभूंनी त्यांना निरोप दिला आणि ते सगळे बंगालमध्ये दिले. श्रीरूप प्रभू पडे नीलाचले रहिला डोलयात्रा प्रभू संगे आनंदे देखिला. रूप गोस्वामी मात्र तिथे राहिले आणि डोलयात्रा उत्सवानंतर ॲक्च्युली डोल यात्रा उत्सव त्यांनी महाप्रभूंसोबत खूप आनंदाने बघितला. डोला अनंतरे प्रभू रूपे विदाय दिला अनेक प्रसाद करी शक्ती संचारीला. पण त्यानंतर मात्र महाप्रभूंनी त्याला रूप गोस्वामींना निरोप दिला आणि त्यांना खूप प्रकारात कृपा देऊन त्यांना एम्पावर्ड केलं. वृंदावने यहाँ तुम्ही रही ह वृंदावने एक बार इहा पठाईला सनातने. ते म्हणतात की आता वृंदावनला जा आणि तिथे राहा आणि सनातन गोस्वामीला इथे पाठव. व्रजे यई रस शास्त्र करीह निरूपण लुप्त तीर्थ सबतः करीह प्रचारण. जेव्हा तू वृंदावनला जाशील तिथे राहा आणि आध्यात्मिक ग्रंथाचा प्रचार कर आणि तिथले लुप्त तीर्थस्थळ काय कर एस्टॅब्लिश कर, एक्सकॅवेट कर, म्हणजे निर्माण कर, बेसिकली शोधून काढ आणि ते प्रकाशित कर. बेस कृष्ण सेवा रस भक्ती करीह प्रचार आम्ही देखीते तहा यैमो एक बार. श्रीकृष्ण सेवा तिथे प्रकाशित कर आणि श्रीकृष्णांची जी भक्तिमय सेवा त्याचे रस याचा प्रचार कर. आणि मी एकदा पुन्हा वृंदावनला येईल. येत बली प्रभू तारे कैला आलिंगन रूप गोसाई शिरे धरे प्रभुर चरण. महाप्रभूने रूप गोस्वामींना आलिंगन दिले आणि रूप गोस्वामीने प्रभूंचे चरण शिरी धरले. प्रभुर भक्तगण पाशे विदाय लाईला पुनरपी गौडपथे वृंदावने आईला. रूप गोस्वामींनी सर्व चैतन्य महाप्रभूंच्या भक्तांचा निरोप घेतला आणि पुन्हा बंगाल मार्गे वृंदावनला आले. ऐत कहिलाय पुन रूपेर मिलन इहा यई सुने पाय चैतन्य चरण. अशा प्रकारे मी रूप गोस्वामींची महाप्रभूंची दुसरी भेट वर्णन केली. जो कोणी हा प्रसंग ऐकतो तो काय करेल, सर्टनली चैतन्य महाप्रभूंचं चरण आश्रय प्राप्त करेल. श्रीरूप रघुनाथ पदे यार आस चैतन्य चरितामृत कहे कृष्णदास. किती वाजले? 4:30. ओके, ठीक आहे. दुसरा अध्याय आपण